नमस्कार सर्वांना, नंदिनीज किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर इथे मी पातेलं ठेवले गॅसवरती। तर मी आज नवीन रेसिपी घेऊन आले तुमच्यासोबत। तरी बघा, इथे मी आता पातेल्यावरती ठेवले, तर इथे आता तेल टाकते आणि छान अशी मस्त रेसिपी करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि एक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी आता पातेल्यामध्ये गरम करायला तेल घेतले आणि इथे घेतले मी बासमती तांदूळ। तर बासमती तांदूळपासून काय करायचं तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, तर इथे मी मस्त अशी गोड न्याज करणार आहे। याला गोड भातही म्हणतात आणि कोणी गोड न्याजही म्हणतात। तर मी इथे खोबरं टाकून दिले आणि खोबरं मस्त छान ब्राऊन कलर होईपर्यंत मी परतून घेते। जेवढं खोबरं छान कलर ब्राऊन होईपर्यंत भाजलं का तर न्याज पण खूप छान मस्त टेस्टिंग लागते। तर आता इथे मी इलायचीचं कूट केलं होतं, तो इलायचीचा कूट टाकला। हे बघा, इथे मी आता इलायचीचा कूट टाकला। इलायची आणि खोबरं मस्त असे खरपूस भाजून घेतले का तर मग इथे मी आता पाणी टाकते। तर माझं 1 किलो तांदूळ होता, तर मी 1 किलो प्रमाणात इतकंच पाणी टाकलं आहे। तर जास्त पाणी टाकायचं नाही, तांदूळ 1 इंचवरती ते इतकंच पाणी टाकायचं आहे। तर इथे मी घेतला आहे केशरी कलर। तर केशरी कलर मी पाण्यामध्ये टाकून दिला, जेणेकरून असा छान कलर येईल। तर हे बघा, आणि मस्त असे कलर येईपर्यंत असं छान तोपर्यंत मी आता 10 मिनिटासाठी ते मी झाकण ठेवले। 10 मिनिटासाठी मी झाकण ठेवले। तर माझ्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। माझ्या रेसिपी चॅनलला खूप व्ह्यूज येत आहे, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही। तर प्लीज करून माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा। तुमच्या लक्षातच राहत नाही सबस्क्राईब करायचं, तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर आता इथे मी 5-10 मिनिटासाठी उकळी काढून घेते। तर आता इथे माझे आता मी ना जी साखर राहिली होती ती साखर टाकते। तरी बघा किती छान मस्त असं खोबऱ्यावरती आले भाजून। तर आता मी इथे प्रमाणातच साखर घेतली। 1 किलो तांदूळ असला ना तर 1/4 किलो तरी साखर घ्यायची, जेणेकरून मस्त अशी गोड पण होऊ लागते आणि आज तरी ते बघते तर मस्त छान अशी उकळ आलेली आहे। जेवढी उकळी येईन तेवढपर्यंत तेवढे छान असतं, कारण की न्याज म्हणजेच गोड भात एकदम मोकळा सुळसुळीत होतो। तर मी पाणी उकळ टाकल्याच्या अगोदरच मी तांदूळ 15 मिनटं भिजू घातलं होतं पाण्यामध्ये आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतलं। तर हे बघा, इथे 1 इंच इतकंच पाण्याचा अंतर आणि तांदळाचं अंतर आहे। तर मस्त अशी छान मी 15 मिनटं शिजून घेते। तर हे बघा, इथे मस्त अशी छान न्याज झाली होती। तर मस्त अशी चला मग माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स